नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत बाहीविषयी माहिती. चला तर मग बघूयात. येथे आपण 5 इंचाची बाही लांबी घेतलेली आहे. आपण येथे 5 अधिक अर्धा इंच 5.5 इंच बाही लांबी आणि दंडगेर 6 अधिक 1.5 इंच 7.5 इंच ह्याप्रमाणे मापे टाकलेली आहेत. या ठिकाणी आपण बंद बाजूकडनं बाहीची घडी घ्यायची आहे. बाहीची घडी घेतल्यानंतर 2.5 इंचावरती मार्किंग करायची आहे. त्यानंतर 2.5 इंच खाली आल्यानंतर 1.5 इंचाची येथे मार्किंग करायची आहे. 1.5 इंच घेतल्यानंतर बंद बाजूकडूनही 1 ते 1.25 इंचावरती मार्किंग करून आपण ह्या 1.5 इंच व हे 1.25 इंच मिळवून घ्यायचे आहे आणि स्ट्रेट लाईन ओढून त्या स्ट्रेट लाईनचा मध्य सेंटर काढायचा आहे. मध्य सेंटर काढल्यानंतर दोन्ही बाजूनी पाव इंच सोडून आपण त्याला मच्छी आकार द्यायचा आहे. ह्या पद्धतीने बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. आपण बाहीची घडी कशी घेतली ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते. बंद बाजूकडनं आपण छातीचा चौथा भाग म्हणजेच येथे 36 इंचाची बाही असेल तर छातीचा चौथा भाग 9 चौक 36 आणि प्लस अर्धा इंच ह्याप्रमाणे बाहीची घडी घ्यायची आहे 9.5 इंचाची. आपण ही जी घडी आहे ही 9.5 इंचाची घेतलेली आहे. 9.5 इंच घेतल्यानंतर ह्या ठिकाणी 2.5 इंच घेतलेले आहे. येथे दंडघेर 6 इंच प्लस 1.5 इंच ह्या पद्धतीने आपण आखून घेतलेले आहे. या ठिकाणी आपण 3.5 इंचाची बाही लांबी घेतलेली आहे. 3.5 इंचाची बाही लांबी घेतल्यानंतर आपण 3.5 इंच प्लस अर्धा इंच बरोबर 4 इंचाची बाही लांबी आणि दंडघेर 6 प्लस 1.5 इंच. येथे दंडघेर 5.5 किंवा मग 6, 6.5 कितीही कमी जास्त असू शकतो. याप्रमाणे आपण बाहीचं माप टाकून घ्यायचं आहे. बाही लांबी आणि दंडघेरचं माप टाकून घ्यायचं आहे. बाहीची घडी बंद बाजूकडनं छातीची घडी प्लस अर्धा इंच म्हणजे छातीचा चौथा भाग 32 छाती असेल तर 8 चौक 32, 36 असेल तर 9 चौक 36 प्लस अर्धा इंच एवढीच घडी घ्यायची आहे. आणि या ठिकाणी आता बाही लांबी जर 3.5 किंवा 4 असेल तर बाही लांबीचा जो मध्य सेंटर येईल तो मध्य सेंटर घ्यायचा आहे. येथे 2.5 किंवा 3 काहीही घ्यायचे नाही. ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे. आणि दुसरे म्हणजे येथे 1.25 इंच आणि येथे 1.5 इंचच ठेवायचे आहे. बाकी आपले नेहमीप्रमाणे मापे टाकायची आहेत. येथे मध्य सेंटर काढायचा 1.25 आणि 1.5 इंचाचा मध्य आणि आपण हा मच्छी आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने घ्यायचे आहे माप. मैत्रिणींनो, आता आपण बघणार आहोत लांब बाहीविषयी माहिती. येथे आपण 9.5 इंचाची बाही लांबी घेतलेली आहे. 9.5 इंचाच्या बाही लांबीसाठी आपण बंद बाजूकडनं छातीची घडी टाकून घेतलेली आहे. छातीची घडी प्लस अर्धा इंच आणि वरून खाली 3 इंच, येथे 1.5, येथे 1.25 हे रेग्युलर माप ठेवायचे आहे. फक्त येथे 3 इंच करणार आहोत. येथे आपण बाही लांबी 9.5च्या ऐवजी 14 किंवा 15ही करू शकतो किंवा मग कोणाला जर 20 किंवा मग 21 लागत असेल तर आपण बाही लांबी येथे वाढवू शकतो. या ठिकाणी 3, 3.5, पावणे 4 इंचापर्यंत हे अंतर घेऊ शकतो. पण 3 इंच अंतर हे सगळ्यांना परफेक्ट येऊ शकते. या पद्धतीने आपण घ्यायचे आहे. बाकी सर्व माप आपण रेग्युलर बाहीला ज्या पद्धतीने घेतो तसेच घ्यायचे आहे.